खर तर हे गाव पवित्र गाव आहे. देवळाचा गाव म्हणून देऊरवाडा असा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये येतो. देऊरवाडा हा उल्लेख मला असं वाटतं की बाबा स्मृतीस्थळामध्ये एक उल्लेख येतो की तो हनुमंतवाडा नव्हे, तो देऊरवाडा. मला असं वाटतं की तो देऊरवाडा हाच आपला देऊरवाडा असावा. लीळाचरित्र ग्रंथाच्या नंतर स्मृतीस्थळामध्ये या ग्रंथाचा, ज्याच्यामध्ये देऊरवाड्याचा उल्लेख येतो, पयोष्णी नदीच्या तीरावर वसलेलं आणि मेघा आणि पयोष्णी, पूर्णा आणि प्राचीन नाव पूर्णेचं पयोष्णी आहे. आणि त्या काळामध्ये इथे या तीरावरती सगळ्या ऋषी मुनींचे आश्रम होते. प्राचीन परंपरा या देऊरवाड्याची. इथे सोमवती अमावस्येच्या निमित्तानं होऊ घातलेली ही जी परंपरा आहे त्याला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. मेघेच्या संगमावरती होऊ घातलेला जो काही संगम आहे तो खर तर एका विचारधारेचा संगम. या परिसराला आणखीन एक व्यापून असणारं एक आणखीन व्यक्तिमत्व आहे, ज्यांचा उल्लेख प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज माधान असा केला जातो. त्यांच्या पावन स्पर्शाने देखील ही भूमी पावन झाली. आणि प्राचीन 12व्या-13व्या शतकातला संदर्भ जर द्यायचा झाला तर श्री गोविंद प्रभू महाराज आद्य समाज सुधारक यांचा येथे 6 महिने निवास होता. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा येथे 1 रात्र निवास होता. आज जे काजळेश्वराचं मंदिर आहे, काळ मोठा कठीण होता. आजचे सारखे मार्ग नव्हते, राजमार्ग नव्हते, पाऊल वाटा होत्या, सगराचे रस्ते होते. आणि ते सगराचे रस्ते म्हणजेच खऱ्या अर्थानं राजमार्ग होते. यादव काळाचा इतिहास जर आपण पाहला तर आपण यादव काळात असणारे लोक त्यावेळेस होतो. आपले पूर्वज जेव्हा जे कोणी असतील ते सर्व आपण यादवांच्या राज्य व्यवस्थेमध्ये वावरत होतो. यादवांची जी काही राजवट होती ती राजवट अगदी उत्तरेच्या नर्मदेपासून तर दक्षिणेच्या तुंगभद्रेपर्यंत आणि पश्चिमेच्या कोकण मुंबईच्या समुद्रापासून तर भंडारा राम ते पूर्वेपर्यंत अशा प्रकारची ही राजवट, बलाढ्य अशी राजवट, यादव राजाची राजवट ती स्वामींच्या काळामध्ये होती. हा काळ समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण की स्वामींचं अवतरण इथे जे झालं आणि त्यांनी जे समाज प्रवर्तन केलं ते कुठल्या काळाच्या परिप्रेक्ष्यात केलं ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आता पोहोचण्याची माध्यमं भरपूर आहेत, तेव्हा पोहोचण्याची काही माध्यमं नसताना हा भरोचा राजपुत्र सर्व आपलं काही राजवैभव टाकून इकडे ज्योतधारणाच्या कामाच्या निमित्तानं इकडे वराळ प्रांत येतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पहिल्यांदा अचलपूरला येतात आणि अचलपूरवरून थेट या देऊरवाडा गावी येतात. आपण सगळे देऊरवाड्यावासी भाग्यवंत आहात की इथे ही सगळी पवित्र पावन परंपरा आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे. म्हणूनच वैरागी बाबा खऱ्या अर्थानं देऊरवाड्यावासियांनी या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. वाहनभाऊ पंथीय घर कमी असताना देखील एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच. या सगळ्या दृष्टीने आपण पाहू जाता स्वामींचा मुक्काम इथे 1 रात्र झाला आणि स्वामी इथे आले. त्यांच्यासोबत त्यावेळेस हाळिया पाळिया नावाचे जे 2 सेवक होते ते सेवक त्यांच्या सोबत होते. त्यांच्यासोबत हत्ती घोडे सगळे त्यांच्या वडिलांनी दिले होते, परंतु ते सगळे रस्त्याने एक परत पाठवले त्यांनी. आणि त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे चक्रधर स्वामी व्हायचे होते, हरिपाळ देव होते. आणि इथे आल्यानंतर हे स्वामींच्या कार्याचं उगमस्थान आहे देऊरवाडा, म्हणून याची महंती अतिशय मोठी आहे. समाज सुधारक म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो, ज्योतधारक म्हणून ज्यांचा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा आपण उल्लेख करतो, ते जर आपण पाहिलं तर देऊरवाडा हे त्या मार्गाकडे जाणारं स्वामींच्या कार्यातलं प्रथम स्थान आहे, उगम स्थान आहे. इथूनच स्वामी त्या हरिया पाळिया सेवकाला मध्यरात्री तसेच सोडून रिद्धपूरकडे जातात आणि मार्ग तोच आहे.
ज्या मार्गाने श्री गोविंद प्रभू बाबा इथे दामूर्त राजाकडे आले होते, त्याच मार्गाने माधान मार्गे आणि सोनोरी नानोरी मार्गे उत्तरद्वारातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रिद्धपूरच्या रांजवन हातामध्ये आगमन झालं. आणि श्री गोविंद प्रभू महाराजांनी पाहिलं, हा चक्राव होय म्हणे, हो हो हा चक्राव होयची म्हणे. आणि शेंगूर बुर्डे नावाचा पदार्थ त्यांना खायला दिला, तो फेकून तो झेलला. आणि तीच क्रिया आणि शक्ती सुकार श्री गोविंद प्रभू बाबांपासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केला. त्यांचं शिष्यत्व आद्य समाज सुधारक श्री गोविंद प्रभूंपासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्वीकारलं. आणि जे समाज उद्धारणाचं काम श्री गोविंद प्रभूंनी चालवलेलं होतं, तेच काम पुढे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी चालवलं. यादवांची राजवट समजून घेताना आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की एवढी मोठी ही राजवट होती, प्रचंड बलाढ्य अशा प्रकारचे हे राजे होते, परंतु तेवढेच घोडसती होते. आपल्या मराठी इतिहासामध्ये मराठे हे यादव हे मराठे होते, आपलेच मराठे होते. परंतु शिवाजी महाराजांचं नाव ज्या आदरानं जगभर घेतलं जातं, तसं या यादवांचं नाव कुणीही आदरानं घेत नाही. त्याला कारणही त्या काळाचा इतिहास जर आपण तपासला तर आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की या काळामध्ये प्रचंड अंधश्रद्धा, व्रतवैकल्ये, कर्मकांडे आणि प्रचंड अशा धर्मामध्ये अधर्म घुसलेल्या वैदिक परंपरेमध्ये थोटांडबाजी मोठ्या प्रमाणात वाढलेली होती, भोंदूगिरी मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. आणि ती भोंदूगिरी, त्याच्यामध्ये असणारी कर्मकांड आणि त्याच्यामध्ये असणारा हा सगळाचा सगळा प्रवाह स्वामींनी पाहला. आणि स्वामींच्या मुखातून, श्रीमुखातून एक स्टेटमेंट निघालं, जातीपातीत विभागलेला, वर्णाश्रम व्यवस्थेत बरबटलेला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा या चातुर्वर्ण व्यवस्थेत पूर्णतः गुरफटून गेलेला आणि त्याच्या अंतर्गत असणाऱ्या जाती व्यवस्था, पुरुष सत्ताक राज्य व्यवस्थेने, पुरुष सत्ताक इथल्या व्यवस्थेने सगळीकडे स्त्रियांचं देखील या ठिकाणी दमन केलेलं होतं. स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा धर्माचा अधिकार नव्हता. या अशा काळ्या कालखंडामध्ये राजवट जरी मोठी असली, राज्य जरी मोठं असलं, अगदी कर्नाटक, संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा भाग असा जरी असला, तरी याच्यामध्ये ज्या काही उणिवा होत्या आणि त्या उणिवेनं संपूर्ण समाज असा हा ग्रासून गेलेला होता. आणि या ग्रासलेल्या समाजाकडे स्वामींनी पाहिलं आणि स्वामींच्या श्रीमुखातून एक स्टेटमेंट निघालं, हा उगा जणू ठकला ठेला असे, याचे ठक फेडीता कवर नसे, तू ठकला ऐसे कुणी न पुसे. हा संपूर्ण समाज ठकला गेलेला आहे, फसवल्या गेलेला आहे, नागवल्या गेलेला आहे. दीन दलित, पददलित हे सगळेचे सगळे आमचे या परिसरातले, या संपूर्ण राज्यातले कर्मकांडांच्या आणि शोषण व्यवस्थेच्या संपूर्ण आहारी गेलेले होते. उपास, तापास, व्रत वैकल्ये आणि खरी परमेश्वर भक्ती जी आहे ती दूरच राहत होती. परमेश्वराला पावन करण्याचा, परमेश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग वेगळ्याच मार्गाने चाललेला होता. त्यातून एक नवी शोषण व्यवस्था उभी झाली होती आणि त्या शोषण व्यवस्थेचा धिक्कार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केला. रिद्धपूरवरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एकांतात असताना सालवर्डीच्या जंगलात राहिले. विंध्य पर्वती असा उल्लेख चरित्रामध्ये, तो विंध्य पर्वत आहे आपला सातपुड्याचा. या विंध्य पर्वतालाच जुन्या काळामध्ये गोंडवाना असे म्हणत असत. हा असा संपूर्ण गोंडवाना, चंद्रपूर पर्यंत गोंडवाना होता अकोट पासून. जुन्या संदर्भात जर आपण त्याचे जर पाहिले तर त्याच्यामध्ये हे सगळेच सगळं आपल्याला दिसून येईल. आणि दुसरा महत्वाचा असा भाग की स्वामींनी येथे 12 वर्षपर्यंत एकांतात आणि मौन अवस्थेत ते सालबर्गीला राहिले. आणि तिथे देखील त्या आदिवासी बांधवांना सशाच्या निमित्ताने मार्गदर्शन केलं. हिंसा करू नका असं त्यांनी सांगितलं आणि अहिंसेचं तत्वज्ञान
स्वामींच्या मुखातून निघालं 12 वर्षानंतर तेव्हा, आणि ते वाक्य होतं, हांगा येथं शरण आली काही मरण असे. हा ससा आम्हाला शरण आलेला, हा जंगलातला तृण खातो, पाणी पितो, याचा तुम्हाला काय त्रास. परंतु त्या पारद्यांची, आदिवासी बांधवांची पाहिजेचा ससा होता. सगळी कुत्रे आणि सगळी माणसे त्या सशाला मारण्यासाठी निघालेली होती. आणि त्या अशा अशिक्षित अज्ञानी लोकांचं पहिल्यांदा मार्गदर्शन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं आणि त्यांना हिंसा टाळावी लागते, हिंसा तर करू नका, अशा प्रकारचं उद्बोधन केलं. हे स्वामीच्या श्रीमुखातून निघालेलं पहिलं वाक्य. लीळा चरित्र नंतर लिहिल्या गेलं, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एकांतातून लोकांताकडे जेव्हा जेव्हा गेले, त्या मार्गावरचे हे टप्पे आपण समजून घेतले पाहिजे. जीवोद्धारण व्यसनिया परमेश्वर देखील मानवाचे गुण घेऊन कशा पद्धतीने पुढे जातो आणि सामान्य माणूस म्हणून सामान्य जनामध्ये कसं मिसळतो, हे देखील आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या निमित्तानं अभ्यासण्याची गरज आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्या सगळ्या पारध्यांनी म्हटलं, नाजी नाजी आजी लागवून हिंसा न करावी, न करावी. आम्ही आजपासून हिंसेचं जे आम्ही व्रत घेतलेलं आहे ते संपूर्ण त्यागून टाकतो आहे, असं अभिवचन स्वामींनी त्यांच्यापासून घेतलं आणि ते त्यांनी कटाक्षाने पाळलं. तिथून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी द्वारकेच्या यात्रेच्या निमित्ताने त्यांचं परत पैठण साईडनं द्वारकेला जाताना परिभ्रमण सुरू झालं. स्वामी सातत्याने फिरत असत, त्यांच्यासोबत त्यांची बाईसांची भेट झाली आणि बाईसा त्यांना शिष्य मिळाल्या पैठणला, आणि तिथून खऱ्या अर्थानं एकांतात असणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लोकांतात आले. आणि पैठण हे त्यावेळी आपल्या संपूर्ण भारतामधलं एक मोठं अशा प्रकारचं धर्मपीठ होतं. तिथे सगळ्याच पंथाचे आणि सगळ्याच धर्माचे सगळे पीठ असत आणि धर्मपीठ अशा प्रकारचं ते पैठण असल्याच्यामुळे तिथे लोकांची वर्दळ होती. आणि पैठण हे राज्यकर्त्यांचं एक महत्वाचं देखील केंद्र होतं आणि तिथे त्यांचा मुक्काम झाला, निवास झाला, अनेक वेळा तिथे घडलेले आहेत. आणि तिथून सगळ्या या वातावरणाकडे पाहिलेलं असताना स्वामींच्या असं लक्षात आलं की हा अवघा जणू काळेच्या दाढेमध्ये अवखळला असे, असं स्वामी म्हणा. हा सगळा जो जन आहे, बहुजन जो आहे, दीनदलित पददलित जे असतील ते सगळेचे सगळे या काळेच्या दाढेत अडकलेले आहेत. ही काळेची दाढ कोणती आहे तर राग द्वेष काम क्रोध मद मत्सर हे जे काही षडरूपू आहेत, यांनी हा सगळा समाज ग्रासलेला आहे. यांना चांगलं काय वाईट काय हे देखील कळत नाही. म्हणूनच स्वामींच्या मुखातून निघालेलं जे स्टेटमेंट आहे की हा उगा जणू थकला ठेला असे, याचे थक फेडीता कवन नसे, तू थकला असे कुणी न पुसे. कुणी विचारायला तयार नव्हतं. अशा काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं इथं आगमन झालं महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये आगमन झाल्यावरती खऱ्या अर्थानं स्वामींनी आपल्या जीवोद्धारणाच्या कामाला सुरुवात केली. स्वामींनी नुसतं जीवोद्धारणाच्या कार्याला सुरुवात केली असं नव्हे, तर समांतरपणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं व्यक्तिमत्व जर आपल्याला, चरित्र जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 2 पातळीवरती काम केलेलं आहे. पहिलं काम असं केलेलं आहे की या समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, म्हणून त्यांनी धर्मचक्राचं, खऱ्या सनातन धर्माचं चक्र प्रवर्तित केलं. समाजामध्ये परिवर्तन घडून प्रवर्तन करण्याचं काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं. अलीकडे सनातन धर्म प्रचंड वेगळ्या अर्थाने वापरला जातो, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना अपेक्षित असणारा सनातन धर्म असा आहे जो सत्य आहे, सनातन आहे. अनादी काळापासून सत्य, अहिंसा, समता, बंधुता याची प्रतिष्ठापना करणारा जो सनातन धर्म आहे, तो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना अपेक्षित होता. आणि अशा पद्धतीनं जीवामध्ये असणारे भेदाभेद, माणसामध्ये असणाऱ्या जातीच्या उभ्या असणाऱ्या भिंती, याचे अक्षांश रेखांश ओलांडायचं मार्गदर्शन आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं. आणि मानवतेच्या एका परिघावरती संपूर्ण मानव समूहाला आणण्याचं काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वाडोवाडी फिरले, गावोगावी गेले, त्यांनी स्त्रियांना मार्गदर्शन केलं. धर्मव्यवस्था अशी प्रचंड होती की या धर्मव्यवस्थेच्या खाली राजव्यवस्था कार्यरत होती.
आणि राज्य व्यवस्था, धर्मव्यवस्था जशी म्हणेल तशी राज्य व्यवस्था वागत होती. आणि यामुळं काय झालं की यादवांच्या भाऊबंदकीनुसार आणखीनही त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. कारण की कृष्णदेवराय, महादेवराय, आमनदेव आणि रामदेवराय अशा या 4 राज्यांच्या सम्राटांच्या, यादव सम्राटांच्या राज्यामध्ये सम्राटांचं राज्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अनुभवलं, बघितलं. आणि जी काही राज्यासाठीची जी काही चढाओढ चाललेली होती, अमनदेवाचे डोळे रामदेवरायांनी काढले. सख्ख रक्ताचं नातं असताना सुद्धा अशा प्रकारची राज्याची मिळवण्यासाठी, सत्तेसाठी आणि आपलं राज्य व्यवस्था वाढवण्यासाठी, राज्याचा परीघ वाढवण्यासाठी करण्यात असणारी ही व्यवस्था, आणि त्याच्यामुळे संपूर्ण नागरिकांकडे आणि या बहुजन समाजाकडे या राज्य व्यवस्थेची डोळे झाकून घेतले होते यादवांनी. आणि या संपूर्ण याच्यामध्ये हेमाद्री पंडित नावाचा जो प्रधान होता यादवांचा, हेमाद्री पंडित नावानच पंडित होता, पण हुशारीनं पंडिती करून याने चातुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ग्रंथ लिहिला. यादवांची कुळ व्यवस्था सांगण्याचं निमित्त करून त्याच्यामध्ये वर्षातल्या 365 दिवस अशा व्यवस्था लावल्या, दीन दलितांना कुठलाच अधिकार मिळू नये. आणि स्त्रियांची तर प्रचंड अशा प्रकारची गोची करून टाकली. उपास, तापास आणि अनिष्ट हृदय परंपरा याची आचारसंहिता म्हणून त्या काळामध्ये हा चातुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ त्यांनी आचारसंहिता म्हणून यादवांनी या हेमाद्री पंडिताच्या आदेशानं लागू केला. या आचारसंहितेमुळे, या चातुर्वर्ग चिंतामणीमुळं आधीच अंधकारमय असलेल्या युगामध्ये अधिक अंधकार झाला. अशा या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं इथं आगमन झालं. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी धर्मात असलेल्या अधर्माला बाजूला करण्यासाठी बंड उभं केलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बंडच केलं, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जे बंड होतं ते विनम्रतेचं होतं, ममतेचं बंड होतं. त्यांना समाजाचे विचार बदलायचे होते. आणि या विचार बदलातून खऱ्या समाज व्यवस्था तयार झाली की हा संपूर्ण समूह, ही संपूर्ण जनता, सगळे हे जीव आपल्याला परमेश्वरी मार्गाकडे नेता येईल, हे सूत्र त्यांनी सांगितलं. जीव सर्वाधिकारी असं सर्वज्ञ चक्रधर स्वामी म्हणाले. सगळे जे जीव आहेत, मनुष्य आहेत, त्या सगळ्यांना अधिकार आहे. आणि तो अधिकार त्यांनी वापरला पाहिजे, आपली प्रगती करून घेतली पाहिजे. जीव सर्वाधिकारी असं म्हटलं. आणि त्या कक्षेत त्यांनी स्त्रियांना धर्माचा अधिकार नसताना स्त्रियांना देखील आणलं. त्यासाठी म्हटलं त्यांनी. सारंग पंडित नावाचे स्वामीचे शिष्य होते. स्वामीचे शिष्य नव्हतेच, त्यांच्या पत्नी या स्वामींच्या शिष्या होत्या. आणि हे स्वामींचे शिष्य यादवांचे जे भांडारी होते, गदोनायक, त्यांचे पुराणिक होते, पंडित होते. पुराण वाचायला जायचे लोकांच्या घरी. आणि हे पुराणिक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शिन्नस्थळीला, डोमेग्रामला बसलेले आहेत चौथऱ्यावरती, आणि बाकीच्या स्त्रियांना समाज उद्धारणाचं आणि धर्म उद्धारणाचं, जीव उद्धारणाचं तत्वज्ञान या बायांना सांगतायत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. बायांना धर्मश्रवण करणे त्यावेळेस पाप होतं. कुणी एखादा दीन दलित, पददलित असेल, त्याने जर धर्मश्रवण ऐकलं असेल तर त्याच्या कानामध्ये शिस ओतलं जायचं. अशा काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी धर्माचं प्रबोधन आवर्जून स्त्रियांना केलं. आणि हे पंडित आले, सारंग पंडित, आणि त्यांनी दुरूनच पाहिलं. जवळ गेल्यावरती लक्षात आलं आणि त्यांच्या मुखातून स्टेटमेंट निघालं की कैसिया गुलगुलिया बैसिलिया इस्तिया, या स्त्रियांना धर्माचं काय काम आहे, यांना तेलंगण पाठवावे आणि कोदे कांडावे. भरण धान्यासारखं चांगलं काढलं पाहिजे. तेलंग देशातून यांना वापस पाठवलं पाहिजे. यांना धर्माचा काही अधिकार नाही. विनाकारण स्वामींचा हे वेळ घेत आहेत. अशा प्रकारचं वाक्य त्यांच्या तोंडून निघालं. आणि स्वामींच्या ते लक्षात आलं. आणि स्वामींनी त्या सगळ्या भक्तजनांसह, स्त्रियांसह, पुरुषांसह सारंग पंडितांना शिक्षा पण केलं. आणि एक वाक्य स्वामींनी उच्चारलं, सांगा तुमचा काय जीव आणि यांची या काय जीवलिया. तुम्हाला धर्माचा अधिकार आहे, तुमचा जीव आहे, आणि यांना काही धर्माचा अधिकार नाही, यांच्या काही जीवलिया, या काही कनिष्ठ आहेत आणि तुम्ही श्रेष्ठ आहात. म्हणजे स्त्रियांना कुठलेही अधिकार द्यायचे नाहीत, स्त्रियांना त्यांचे शारीरिक अधिकार द्यायचे नाहीत, त्यांचे जे काही समाज जीवनात जगण्याचे मानवी हक्क द्यायचे नाहीत.
अशा विरुद्ध सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सारंग पंडिताच्या निमित्ताने इथल्या पंडिती व्यवस्थेला शड्डू देऊन सांगितलं. हा शड्डू हा शब्द योग्य आहे, कारण की या अशा काळ्या कुट्ट अंधारामध्ये एखाद्या स्त्रियांना मार्गदर्शन करणे हे आव्हान होतं, आणि ते आव्हान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्वीकारलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हा राखिता काही एकू देऊ असे आणि यांना राखिता काही अनेकू देऊ असे. तुमचा देव एक आहे आणि यांचा देव काही वेगळा आहे. या सगळ्यांना स्त्रियांना देखील धर्माचा अधिकार आहे असं पैठणच्या तीरावर सांगणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गोदा काठ साक्ष आहे त्यासाठी. आणि आज जी काही नंतरच्या काळामध्ये स्त्री मुक्तीची चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगामध्ये सुरू झाली, तो नंतरचा काळ आहे. परंतु इथून 800 वर्षाच्या आधी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्त्री मुक्तीची वाट खऱ्या अर्थानं मोकळी केली होती. कारण की हे सगळ्या दृष्टीनं जेव्हा आपण या सगळ्या काळाकडे पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की जीव उद्धरणाच्या या कार्यामध्ये स्वामींना अपेक्षित होतं की पहिल्यांदा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये जळणघळण झाली पाहिजे. म्हणून स्वामींनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं सूत्र देखील सांगितलं. छोटे छोटे सूत्र सांगितले, छोटे छोटे तत्व सांगितले. जीवाचा उद्धार कसा होणार नाही, समाजामध्ये उठणं बसणं कसं असावं, वागणं बोलणं कसं असावं, अंधाराच्या युगातून प्रकाशमय युगाकडे जातानाची वाट चोखाळताना आपल्याकडे शस्त्र कुठले असली पाहिजे, ती शस्त्र सामान्य जनतेच्या सामान्य जीवाच्या हाती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या सूत्राच्या रूपाने दिली. आणि ती सूत्र आजही वचनरूप परमेश्वर म्हणून तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी प्रमाण आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेलं जीवोद्धरणाचं काम असेल, समाज उद्धारणाचं काम असेल. फारच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विषयी गैरसमज आहे बाबाजी, की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी फक्त महानुभाव पंथीयांचे आहेत. साफ खोटा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जिथं जिथं जीव म्हणून असेल, जिथं जिथं मनुष्य म्हणून असेल, त्या सर्वांचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत. वैश्विक मानवी कल्याणाची संकल्पना 800 वर्षापूर्वी मांडणारे सर्वज्ञ चक्रधर स्वामी, आणि आपण त्यांना त्या सीमेतून त्या परिघातून बाहेर केलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना या कोंदणातून आपण मुक्त केलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सर्वांचे आहेत. जिथे जिथे म्हणून या जगाच्या पाठीवर मनुष्य जीव असेल त्या सर्वांचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत. कारण की त्यांनी जे जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे सनातन धर्माचं तत्वज्ञान सांगितलं, सनातन धर्म मूळ हा मानवी धर्म आहे, वैश्विक कल्याणाचा धर्म आहे, वसुंधरेचा उन्नयन करण्याचा धर्म आहे. आणि तो धर्म सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अगदी जीवाच्या उद्धरणापासून तर या वसुंधरेच्या पर्यटनाच्या विकसनापर्यंत आणि संवर्धनापर्यंत आम्हा तुम्हा सर्वांना सांगितलं. परंतु होतं काय की आपल्याकडे असणारी जी काही प्रथा परंपरा आहे, काही समज गैरसमज आहेत त्याच्यामुळे, परंतु या बराचसा असा सगळा जो भाग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक उज्ज्वल अशी परंपरा आहे. सगळे पंथ आणि संप्रदाय हे हातात हात घालून चालतात. हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे. आणि देऊळवाडा तर हे त्याची साक्ष आहे. इथे या काजळेश्वर मंदिरामध्ये, नृसिंह मंदिरामध्ये गोविंद प्रभू गेले. दामूर्त राजा हा होता. म्हणजे त्यावेळेस यादवांमध्ये मांडलिक राजे होते. अचलपूरचा रामनगरचा राजा हा यादवांचा मांडलिक राजा होता. आणि या रामदरण्याचा मांडलिक राजा देऊळवाड्याचा दामूर्त राजा होता. अशा ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी येऊन खऱ्या अर्थानं मानवी कल्याणाचं काम सुरू केलं. आणि त्यांनी आपल्या खऱ्या अर्थानं मानवी कल्याण करत असताना स्त्रियांना हक्क दिले. उमाईसाच्या निमित्ताने सांगितलं की आजही आपल्या समाजामध्ये स्त्रियांच्या मासिक धर्माच्या विषयी फारच भ्रम आहेत, बोरसट कल्पना आहेत. आणि स्त्री जर रजस्वला झाली आणि ती जर मासिक धर्मामुळे जर अस्पर्शित झाली तर दूर बसणे हे बहुजनांमध्ये आणि तुम्हा आम्हा सगळ्यांच्या घरी होणारी घटना होती. परंतु स्वामींनी 800 वर्षापूर्वी उमाईसा स्वामींच्या शिष्या होता आणि ती अपरिचित असल्याच्यामुळे त्या दिवशी स्वामींना तिने दुरूनच दंडवत केला. स्वामींच्या लक्षात आलं आणि स्वामींनी मुद्दाम तिच्या निडळावरी कपाळावरी अंगुष्ठा लावला. आणि स्वामी उपरोधिक विनोदाने म्हणतात,
हे काही बाई आमच्या अंगुष्ट्याची विटाळू केला. आणि सोबत भटोबास आणि इतर पुरुष भक्तगण होते आणि त्यांना सांगतात की हा भटो, हा आमचा अंगुष्ठा विटाळू झाला, याशी आता केदाराने यावा लागेल, लोणाराने यावा लागेल. अशा पद्धतीनं आमच्या अंगठ्याला यांनी विटाळ केल्याच्या मुळे औपरोधिक विधानानं स्वामी म्हणतायत. परंतु तेव्हा स्वामींनी सगळ्या पुरुषासह स्त्रियांना, उभाईसांना मार्गदर्शन केलं की बाई शरीरामध्ये 9 नाडी असती, एक शुक्ल नाडी, एक कृष्ण नाडी. मग शुक्लेचा विटाळ नाही आणि कृष्णेचा विटाळू का व्हावा हे सांगताना शरीरशास्त्राच्या आणि आरोग्यशास्त्राच्या भाषेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उमाईसाच्या निमित्ताने संपूर्ण समाजाला सांगितलं की जैसा नाकी शेंबुळी, काना मळी, तोडा थुंकी, बुधद्वारा मळ ही, तैसा बाई धातू हा एक स्रवे आणि काही काळानंतर हा निवर्ते. बाई तयाचा विकल्प मानू नये, विकल्पाला शरण जाऊ नये, विटाळ मानू नये, असं मासिक धर्माच्या विषयी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी स्त्रियांना मार्गदर्शन केलं. आणि आज देखील आपल्या समाजामध्ये स्त्रियांच्या या मासिक धर्माच्या विषयी प्रचंड गैरसमज आहे. असे अनेक महारथी महाभाग आपल्या समाजामध्ये पाहतो की बाई जर दूर बसली असेल, माझ्या पाहण्यात आलेले काही लोक आहेत, या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये असणारे महाभाग आहेत की स्वामी मी सांगितलेलं तत्वज्ञान विसरून की या पद्धतीनं अशा प्रकारे आपल्या घरी मी स्वयंपाक करून आल्याच्या मुळे मला यायला उशीर झाला, म्हणून मला स्वयंपाक करावा लागला, असे म्हणणारे कॉन्क्रीटच्या जंगलातले आपले महाभाग. आणि कुठे सर्वज्ञ श्री चक्रधर झाला या अशा या भोरसट कल्पनेच्या विषयी 800 वर्षाच्या पूर्वी स्वामींनी सांगितलं की त्याचा विकल्प मानू नये, विकल्पाला शरण जाऊ नये, अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि समतेच्या संदर्भात सामाजिक समता स्वामींना प्रस्थापित करायची होती, स्थापित करायची होती. आणि धर्मप्रवर्तन याच निमित्ताने त्यांनी केलं की ज्या धर्मावरती मलिनता आलेली आहे, धर्मामध्ये जो अधर्म घुसवला गेलेला आहे, त्या अधर्माला बाजूला करून खऱ्या अर्थानं खऱ्या धर्माची प्रतिष्ठापना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या 800 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल अशा प्रकारचा, प्रकाशमान अशा प्रकारचा समतेचा, मानवतेचा धर्म सांगितला. आपण बोलत होतो की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे केवळ महानुभावांचे नाही, ते अखिल मानवाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सर्वज्ञ का म्हणतात हे जर आपण इतिहासाची पाने आणि वेळा चरित्राची पाने जर वाचली तर आपल्या असं लक्षात येईल की ज्ञानाची अतिशय सुलभ व्याख्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीमध्ये, जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान, ज्ञानाची इतकी सुलभ व्याख्या कुठेच नाही. जे जसं असेल तसं पहा आणि तशीच अनुभूती घ्या, ते ज्ञान. आणि तेच लोकांना सांगत हे विद्यापीठ लोकांचं विद्यापीठ होतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या नावानं आज विद्यापीठ निघतायत, परंतु 800 वर्षापूर्वी बहुजनांचं सगळ्या सकळ दीन दलित पद दलितांचं हे चालतं बोलतं विद्यापीठ होतं. आणि समतेच्या मार्गाने जाणारं हे विद्यापीठ आपल्या शिष्यांना सांगत होतं चातुर्वर्णम चरद भिक्षम, सोचाचारम न शोधयत. चातुर्वर्णम चरद भिक्षम म्हणजे 4ही वर्णात भिक्षा करायची. ब्राह्मणाच्याही घरी जायचं, क्षत्रियाच्याही घरी जायचं, वैश्याच्याही घरी जायचं आणि शूद्राच्याही घरी, महार मातंगाच्याही घरी जायचं. चातुर्वर्णम चरद भिक्षम, सोचाचारम न शोधयत. सोचाचारम म्हणजे हे कनिष्ठ आहे, हे नीच आहे असं कुठेही पाहायचं नाही, ते शोधायचं नाही. सोचाचारम न शोधयत. घर न निवडीत भिक्षा कीजे. घर निवडायचं नाही भिक्षा मागताना. हे या जातीचं घर आहे, हे या वर्णातलं घर आहे, हे ब्राह्मणाचं घर आहे म्हणून तिथे जायचं. त्यांचे सगळेचे सगळे बरेचसे जे शिष्य होते ते ब्राह्मण होते, परंतु त्यांना सांगितलं की घर न निवडीत भिक्षा कीजे. एकीकडून निघीजे, एकीकडून निघीजे. गावात एका टोकाकडून घुसायचं, दुसऱ्या टोकाकडून निघीजे निघायचे. अशा प्रकारचं समतेचं तत्वज्ञान जाती धर्माच्या विषयी पाळणारा आणि सांगणारा हा माणूस, महापुरुष आणि महानुभावांच्या दृष्टीने असणारा परमेश्वर, आपल्याला त्या दृष्टीनं आजच्या वर्तमानामध्ये देखील त्याचे संदर्भ जोडावे लागतात. मातंगाचा प्रसाद लाडूदान ही लीळा आपल्याला काय सांगते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एका मातंग त्याच्या भेटीला आले त्यांच्या,
आणि एका मंदिरामध्ये स्वामींचा मुक्काम होता. त्या मंदिरामध्ये ते मातंग आले. मंदिरं जी आहेत ती अस्पृश्यांना खुली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं, साने गुरुजींनी काम केलं, महात्मा गांधींनी या अस्पृश्य धारणाचं काम केलं आणि आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षाच्या पूर्वी सर्वांसाठी मंदिरं खुली केली. मंदिरामध्ये त्या मातंग जे भेटीला आले होते, पण औसा नावाची शिष्या होती, ती म्हणाली की नाही, स्वामींचं हे इथे प्रवचन चालू आहे आणि प्रवचनामध्ये पाडू नको. ते थांबले. ना आई, आम्ही महाराजां स्वामींना गोसावी अशी भेटल्याशिवाय जाणार नाही. ते तसेच थांबले. ती औसा येऊन बाहेर पाहिजे तर हे तसेच थांबले. आणि औसा त्यांना म्हणतात, हाय रे, तू गेला नवासी, तू अजून गेलास नाही. मला स्वामींना भेटायचंच आहे. स्वामींनी त्यांना एक लाडू पाठवला होता, प्रसाद म्हणून दिला होता. तोच लाडू मातंगाच्या हातचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी त्या मातंगाने अर्पण केला. स्वामींनी तो उचलला आणि सगळ्या ब्राह्मण शिष्यांना सांगितलं, हा प्रसादवादी हो, हा प्रसाद उघे मातंगाच्या हातचा. आणि सगळ्यांना स्वामींनी स्वतःसह तो सगळ्यांना लाडू प्रसाद म्हणून दिला. आणि खऱ्या अर्थानं जाती भेदाचं एक जे काही बंधन आहे ते तोडण्याचं काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी केलं. आणि आपण आज करंटे आहोत की जातीमध्ये ज्या काही भेदाच्या भिंती उभ्या केलेल्या आहेत, जातीच्या अस्मिता जागृत झालेल्या आहेत आणि जातीच्या नावाखाली चालणारं राजकारण याला आपण आजही बळी पडतो आहोत. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जाती भेद न पाळण्याचा जो संदेश दिला तो आजच्या काळाला, समकाळाला व्यापून आहे, तो देखील आपण पाळला पाहिजे. होतं काय की धर्मामध्ये जेव्हा जात घुसते तेव्हा धर्माची विभागणी होते. हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. एकाच पंथामध्ये, एकाच धर्मामध्ये कानोसा घेताना आपल्याला असं लक्षात येतं की जातीवरती संघटना आधारलेली आहे. पंथामध्ये जातीचं काय काम आहे? तर तुम्ही अच्युत गोत्रीय की तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी असं सांगणारे चक्रधर स्वामी, तुम्ही अच्युत आहात, तुमचं कुठेही खाली येणार नाहीत. आपण एकाच परमेश्वराचे भक्त आहोत आणि आपणच आपल्यात भांडणं करतोय. लखुबाईसा आणि भटोबासांच्या निमित्ताने त्यांनी जे सांगितलं, महात्मेनी प्रिय वक्ते व्हावे, हे तत्वज्ञान त्यांनी खऱ्या अर्थानं जे सांगितलं की महात्मा कसा असला पाहिजे. महात्मा म्हणजे सगळे, वेशधारी महात्मा नव्हे, सगळेचे सगळे मानव म्हणून जे असेल त्यांनी महात्म्यासारखं असलं पाहिजे. आणि प्रिय वक्ते या बोललं. आज इकडे पाहतोय आपण की प्रचंड अशा प्रकारची समाजामध्ये अव्यवस्था आहे, अस्वस्थता आहे. आणि या अस्वस्थतेमुळं जो काही एक विषमतेचं वारं समाजामध्ये वाहते आहे त्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी आव्हान दिलं. आणि ते आव्हान आपण सगळ्यांनी पेलण्याची आज गरज आहे. आणि हे जर आपण पेललं नाही तर हा प्रदूषणाचा काळ अधिकाधिक पुढे वाढत जाईल. आणि आपण त्याला जर बळी पडत गेलो, वेळी चटकाव आपण या महापुरुषांच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्याला केला नाही तर आपलं पतन झाल्याशिवाय देखील राहणार नाही. असंच एकदा झालं, स्वामींचा पदभ्रमण चालू होतं. देईगावला त्या डोमेग्रामला स्वामींचा मुक्काम होता आणि तिथल्या एका व्यक्तीच्या 5 मुली होत्या. त्या 5ही मुलीची लग्न झाली आणि 5ही मुली विधवा झाल्या आणि सासरकडून त्यांना हाकलून देण्यात आलं. आणि त्या देईगावच्या ब्राह्मणाकडे त्या आल्या आणि त्याला सगळा गाव पंचरांडा आला असे, पंचरांडा गेला असे. रांडा म्हणजे विधवा. या विधवा झालेल्या व्यक्ती बायांना रांडा त्या काळामध्ये म्हणत असत. पंचरांडा आला असे, पंचरांडा गेला असे, अशा प्रकारचं एक कुत्सित त्यानं त्याच्याकडे, त्या ब्राह्मणाकडे पाहायला जातो. तो तप्त झाला होता. त्याच्या 5 विधवा मुली त्याच्या घरी येऊन बसलेल्या. त्या विधवा होण्यात त्याचा काहीही दोष नाही, त्या मुलींचाही काहीही दोष नाही. अशा परिस्थितीमध्ये तो स्वामींच्या भेटीला येतो. तप्त झालेला आहे, त्रस्त झालेला आहे संसार तापाने लोकांच्या या. आणि आल्यावरती म्हणतो, स्वामी त्याचं स्वागत पहा कसं करतात. पंचरांडा पंचरांडा म्हणणारा समाज, स्वामी त्याचं स्वागत करतात. या पंचगंगे हो, या पंचगंगा तुमच्या निकेनी असती. तुमच्या पंचगंगा निकेनी आहेत, चांगल्या आहेत ना. त्या ब्राह्मणाचा तप्त असणारा जो काही ब्राह्मण आहे तो पूर्णतः क्षमला, शांत झाला. माझा ताप नाहीसा झाला. आणि त्याच्या मुखातून वाक्य निघाले, आजी निमालोजी निमालोजी, मी क्षमलोजी.
माझा जो काही ताप होता तो सगळाचा सगळा आपल्या प्रिय वक्तेपणामुळे निघून गेला. आजी लागोनी मज कुणी ऐसे न बोलवितीची, मज पंचरांडा आला ऐसे सगळं आळवितीची. हे त्याची जी खंत आहे ती खंत त्याच्या मनातली सगळीची सगळी स्वामींच्या एका उद्बोधनाने निघाली. त्याचा आदर तिथं स्वामींनी केला आणि आदर सत्कार करून त्याची पाठवणी केली. आणि तो म्हणाला, मला आता समाजाचा कितीही त्रास झाला तरी तुम्ही मला जे अभय दिलेला आहे, जे शिक्षापण केलेला आहे, त्याच्यामुळे हा ताप माझ्या पुढे काहीच नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपला ताप जो नाहीसा करण्याचं तत्वज्ञान आपल्याला दिलेलं आहे. ते तत्वज्ञान आपण दुर्दैवानं पाहिजे तसं अंगीकारत नाही. अजूनही जाती धर्माच्या ज्या भिंती आहेत त्या तशाच आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जे काही शिष्य होते ते बसलेले होते. नाथपंथीयांच्या विषयी काहीतरी मंडळी त्यांची चर्चा चाललेली होती. त्या पंथीयांचं असंच आहे, त्या पंथीयांचं तसंच आहे, असंच आहे, तसंच आहे. स्वामींनी ती चर्चा ऐकली आणि स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं. दुसऱ्या पंथाच्या विषयी किंवा याच्याविषयी सांगताना, हा गा वैर्याचा देव झाला म्हणून काही तो दगडे आणावा, दुसऱ्याचा देव आहे म्हणून काही कुठल्याही विषयी काही त्यांच्याविषयी तुम्ही बोलता, तो काही दगडानं हाणला पाहिजे, फोडला पाहिजे. ही सहिष्णुता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला शिकवली. आणि आज आपण पाहतो की धर्माच्या नावाखाली प्रचंड अशा प्रकारची विषवल्ली आपल्या भूमीमध्ये कार्यरत आहे. धर्माच्या नावाखाली भांडण आपण पाहिलेलं आहे. 30, 35, 40 वर्षाचा काळ आपण आठवा की धर्माच्या नावाखाली भांडणं लावलेली आहे. ती भांडणं आपण विजली पाहिजेत. आपण त्याच्यातलं गुह्य आणि त्याच्यातलं मर्म समजलं पाहिजे. सगळ्याच महापुरुषांनी, ज्ञानेश्वर महाराज असेल, गुलाबराव महाराज असेल, गोविंद प्रभू महाराज असतील, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असतील, तुकाराम महाराज असतील, सर्वांनी या पुरुषांच्या मानव कल्याणाच्या कामासाठी काम केलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. या धर्माच्या भिंती आणि या विषमतेच्या भिंती आपण तोडल्या पाहिजे. तोच खरा सनातन धर्म आहे. आणि या सगळ्या दृष्टीने आपल्याला पाहताना स्वामींनी सांगितलं की हिंसा पाप आणि पापात नरक. नरक म्हणजे काय तर दुःख. जर पाप कराल तर हे तुम्हाला दुःख भोगावं लागेल. कारण की हिंसेची प्रतिक्रिया हिंसेनेच उमटत असते आणि हिंसेची प्रतिक्रिया जेव्हा उमटते तेव्हा ती तुम्हाला गुरफटवून टाकत असते. स्वामींचं तत्वज्ञान सांगताना पहा कसं तत्वज्ञान होतं, स्वच्छ आणि पारदर्शी तत्वज्ञान होतं. स्वामी म्हणाले हिंसा कशी करावी नाही, अहिंसा किती पाळावी, हे फार इतक्या सूक्ष्म शब्दामध्ये आणि इतक्या सरळ सोप्या शब्दामध्ये सांगितलंय की तुमची चेनी मुंगी रान न व्हावी. तुमच्यामुळं मुंगी सुद्धा मेली नाही पाहिजे, विधवा झाली नाही पाहिजे, म्हणून चालताना देखील आपण खाली किडा माकोडा आहे का हे आपण पाहिलं पाहिजे. जेने मुक्तीची चाळ त्याने मुंगी विरून चिंतावे. ज्याला मुक्तीची चाळ आहे, मोक्षाची चाळ आहे, त्यानं मुंगीशी देखील शत्रुत्व घेऊ नये असं सांगणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आपण मुंगी तर सोडा, पण माणसाला कापायला इथे आपण उभे झालेलो आहोत. आज समाजामध्ये जे विदारक चित्र आहे ते जगाच्या जागतिक पातळीवर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याची गरज आहे. आपण पाहिलाय की इस्रायलमध्ये आणि गाझापट्टीमध्ये काय चाललेलं आहे, प्रचंड हिंसा चाललेली आहे. युक्रेनच्या निमित्ताने, रशियाच्या निमित्ताने देखील हे जागतिक भौगोलिक सगळे संदर्भ आपण या महापुरुषांच्या तत्वज्ञानाशी आजच्या माझ्या समकाळाला हे व्यापून आहेत. याचं देखील चिंतन मंथन आपण केलं पाहिजे. समाजामधली विषमता, हिंसा कशी कमी होईल या दृष्टीने मी माझं काय एक काम अर्पण करू शकतो ते आपण केलं पाहिजे. या सगळ्या दृष्टीने स्वामींनी केलेलं जे काम आहे ते काम वाखाणण्यासारखं आहे. आऊसा नावाची स्वामींची शिष्या, तिला नायका स्वामींनी प्रासादिक नाव दिलं. आऊसा ही नाथपंथी होती आणि स्वामींची शिष्या होती. मुद्दा ऐकून घ्या, महत्वाचा विषय आहे. स्वामींना कुठल्याच पंथाची अलर्जी नव्हती. स्वामींकडे सगळेचे सगळे लोक यायचे, वेगवेगळे पंडित यायचे, त्यांच्याशी शास्त्र चर्चा करायचे आणि त्याचा स्वामी आदर सत्कार करायचे. महानुभाव तत्वज्ञान आपल्याला सांगतं की आपण सगळ्यांचा आदर सत्कार केला पाहिजे. त्या तत्वज्ञानामध्ये हे ठासून भरलेलं आहे आणि त्या पद्धतीने आचरण करण्याची आपल्या सगळ्यांना गरज आहे असं मला वाटतं. या सगळ्या दृष्टीने स्वामींनी जेव्हा या आऊसेला म्हटलं, काहीतरी तिच्या मनामध्ये एक क्षोभ निर्माण झाला. तिला स्वामी नायका म्हणायची. नायक कोण असतो तर साधारणपणे आपल्याकडे एक परंपरा आहे का स्त्री जर असेल तर तिला नायक नाही खायची म्हणायची. नायक म्हणजे नेता आणि नायका ही कुठल्याही कामात पुढे असायची पुरुषांच्या पेक्षा. म्हणून
स्वामींनी तिला प्रासादिक नाव दिलं नायका. तेव्हा या शिष्याच्या मनामध्ये, नाथपंथी शिष्याच्या मनामध्ये काहीतरी एक मळब निर्माण झाला आणि तिच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार घोंगावू लागले आणि तिनं स्वामी जवळ बोलून दाखवले. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेलं मार्गदर्शन आणि उद्बोधन या सगळ्या समाजाला, तुम्हा आम्हा सगळ्यांना प्रमाण आहे. स्वामी तिला म्हणतात, अहंतेचे मूळ सकंदी उपळावे नाही का, बघ शांतीचे रोप लावावे, एरवी अंकुर निघती. अहंकाराच्या अहंकार आहे या आत्महत्येच्या मुळाशी. हा अहंकार आपण सोडला पाहिजे, निरहंकारी झालो पाहिजे. अहंतेचं मूळ आपण सकंदी उपडून टाकलं पाहिजे. मग तुमच्या मनामध्ये, हृदयामध्ये शांतीचं रोप लागेल आणि त्याला अंकुर फुटेल. हे तत्वज्ञान आज समाजामध्ये आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या किंवा विविध कारणामुळे होणाऱ्या आत्महत्येला हे स्वामींचं सूत्र प्रमाण आहे. तेव्हा आपण या स्वामींच्या सूत्रांचा देखील आपण अभ्यास करण्याची गरज आहे. जे जे शोषित दलित, पीडित दलित होते, जे जे संसार तापाने त्रस्त होते, ते कुठल्याही जाती धर्माचे असो, स्वामींनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणूनच मी म्हटलं की स्वामी हे चालतं बोलतं विद्यापीठ होतं आणि त्यांनी सांगताना म्हटलं की याच्यामध्ये स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बने. स्वातंत्र्याची व्याख्या आपण आपल्या लोकशाहीमध्ये आपण आज करतो. लोकशाही असूनही आपण खरं स्वातंत्र्य अनुभवत नाही, परंतु स्वामींनी त्यावेळेस स्वातंत्र्याची व्याख्या केली. स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंद. पहा, 4 शब्द आहेत फक्त. पहिल्या चरणामध्ये स्वामींनी सांगितलं की स्वातंत्र्य हा मोक्ष आहे. आपण मोक्ष मोक्ष फार त्याचा आपण गळा काढून विचार करत असतो, चर्चा करत असतो, पण स्वामींनी स्वातंत्र्याला मोक्ष म्हटलेलं. जर तुम्ही आपण स्वातंत्र्याकडे जात असू, मला वागण्याचं, मला चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये मुक्त वातावरण मिळत असेल, चांगल्या पद्धतीनं मानवतेच्या कल्याणाकडे जाणारं स्वातंत्र्य असेल, ते आपण स्वतःही अनुभवत असू आणि दुसऱ्यांनाही अनुभूती देत असू, तर ते खरं स्वातंत्र्य आहे. आणि मोक्षाची कल्पना मांडताना त्यांनी, स्वामींनी सांगितलं की पहिल्यांदा या ऐहिकातलं, म्हणजे जे जीवन आपण जगत आहोत त्या ऐहिकातलं तुम्ही मुक्ती घ्या. मुक्ती आणि मोक्ष या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. मुक्ती ही संकल्पना ऐहिकातली आहे, आपल्या वर्तमान जीवनातली आहे. माझं मी घरदार सोडणार नाही, माझी मोटर गाडी, कार बंगला सोडणार नाही, त्याचाच हव्यास मी करेल. मग हे सगळं सोडून काही इकडे काही उत्तरापंथी किंवा सगळ्यांना साधू व्हायचं आहे का? तसं नाही. स्वातंत्र्याचा मोक्ष असा स्वामींनी सांगितला की तुम्ही ज्या राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर या षडरिपूमध्ये अडकून पडलेले आहात, त्यांना तुम्ही नियंत्रणात ठेवा. आणि नियंत्रणात ठेवून याच्यामध्ये तुम्हाला जी शांती मिळेल आणि तोच खऱ्या अर्थानं तुम्हाला मोक्षाकडे नेणारा मार्ग आहे. आणि पारतंत्र्याची व्याख्या करताना स्वामींनी सांगितलं की जर तुम्ही अशा प्रकारचं स्वातंत्र्य घेऊ शकत नसेल तर तुम्हाला मोक्षही मिळणार. आपण म्हणतो की मोक्षाच्या वाटचालीने जातो. मला त्याच्यावरती बाबाजी फार काही बोलण्याचा अधिकार नाही, परंतु मला असं वाटते की मनापासून मला जर परमेश्वराकडे जायचं असेल तर एक एक गोष्ट आपल्याला स्वतंत्र करत न्यावी लागेल, त्याच्यापासून दूर जावं लागेल, त्याचा आस, त्याचा मोह आपल्याला सोडावा लागेल. आणि मोहाच्या मुळाशी, अहंकाराच्या मुळाशी हिंसा भरलेली आहे, हे स्वामींनी वारंवार सांगितलं. आणि हे सांगत असताना याच्यामध्ये सांगितलं की आपण कोणा अधीन व्हावे नाही, आपण या अधीन कोणा ते करावे नाही. आपल्या अधीन आपण कोणाच्या अधीन व्हायचं नाही आणि आपल्या अधीन कोणाच्या व्हायचं नाही. आता आपल्या घरामध्ये काय चालतंय की सासूला वाटते की सून माझ्या अधीन झाली पाहिजे, सुनेला वाटते की सासू माझ्या अधीन झाली पाहिजे. अशा प्रकारचं सगळीकडे चाललेलं आहे. जो तो माझ्या अधीन झाला पाहिजे. या अधीनत्वामुळे आपलं स्वातंत्र्य आपण गमावून बसलेलो आहोत. त्या दृष्टीनं केलेलं विवेचन अतिशय महत्वाचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विषयी बोलण्याचा हा एखादा अर्ध्या पाऊण तासामध्ये बोलण्याचा विषय नाही, अनेक व्याख्यानांचा हा विषय होऊ शकतो. एका सूत्रावरती आपण अर्धा एक तास आपण त्याची मांडणी बोलणी करू शकतो, परंतु वेळेचा अभावी आपला कार्यक्रमही उशिरा सुरू झालेला आहे. मी अगदी शेवटच्या चरणामध्ये येतो आणि या सगळ्या दृष्टीने आपल्याला पाहावं लागेल की आज समाजामध्ये जे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडले पाहिजेत. स्वामींच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून, संत तुकाराम महाराजांच्या तत्वज्ञानातून जिथं जिथं आपल्याला या महापुरुषांचं तत्वज्ञान उपयोगी पडेल त्या पाहिजे. आपण
म्हणलो जातो आहोत का, पिचलो जातो आहोत का, हे देखील आपण प्रत्येकानं तपासलं पाहिजे. याच्या संदर्भातली एक प्रमाण वेळा मी तुम्हाला सांगतो आणि मग मी माझं मंतव्य आटोपत घेतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि भटोबास खडकुलीला आहेत आणि खडकुलीला स्वामींचा पूजा अवसर होते आहेत, पूजा होते आहेत, फळं फुलं यांनी पूजा होते आहेत, लोक येत आहेत. परंतु भटोबासांकडे पट्ट शिष्य आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आणि भटोबा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना परमेश्वराचं पूजन करायचं आहे भटोबासांना. पण भटोबा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना म्हणतात की जी मज देव भजावया पूजावया काही द्रव्य नसेल. माझ्याजवळ देवाचं परमेश्वराचं पूजन करण्याकरिता काही द्रव्य नाही, पैसे नाहीत, पुष्प नाहीत, फुलं नाहीत, मी कसं करू. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना निक्षून सांगतात, हांगा भटो देव भजावया पूजावया काही अन्य सामुग्री लागतो असे. देव तो अंतर्गाम्य की गा. देव हृदयात आहे, देव मनात आहे. कुठल्याही प्रकारच्या अशा फळा फुलांची, द्रव्याची, कुठल्याही संपत्तीची देवाला गरज नाही. कारण की स्वामी सांगतात पुढे की देव तो स्मरणे चिंतने मनाने कीर्तने भज्य की गा. देव स्मरणानं चिंतनानं आठवणानं त्याचं पूजन भजन केल्या जाते. तुमच्या अशा प्रकारच्या असंख्य फुलांनी असंख्य दिव्यांनी देवाचं पूजन होऊ शकत नाही. ही आपण सगळ्यांनी निळा प्रमाण ठेवली पाहिजे की कुठेही भौतिकवादाला बळी पडून आपण कुठेही अशा प्रकारचं जर आपण करत असू, त्याचा अतिरेक होत असेल तर आपण पाहिलं पाहिजे. आज प्रत्येक धर्मामध्ये आपण पाहतो की धर्माच्या नावाखाली जी शोषण व्यवस्था उभी आहे त्याच्याविषयी बाबाजी आपण बोललं पाहिजे, त्याच्याविषयी आपण मंतव्य व्यक्त केलं पाहिजे. जे जे खर्च लागणार आहे, ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या लागणारच आहेत, परंतु ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याच्यावरती चिंतन मंथन होण्याची गरज आहे. स्वामींनी त्यावेळेस या आपल्या निरूपणातून सांगितलं की देवा दृष्ट न लाभे. या दृष्टपरानं हे जे काही तुम्ही दृष्टपर करतात आहात, भौतिक साधन वापरता आहात, त्या भौतिक साधनांनी देव तुम्हाला मिळणार नाही. अदृष्ट तुम्हाला त्याच्यामुळे मिळणार नाही. तुम्ही खऱ्या अर्थानं जर स्मरण करून गाठी करत असाल, तुमच्या हृदयात चित्ती जर देव असेल तर तो खऱ्या अर्थानं देव. आमच्या तुकडोजी बाबांनी सांगितलं आणि तुकडोजी बाबांनी सांगताना तुकडोजी बाबांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा संदर्भ वापरलेला. लीळा चरित्रामध्ये प्रारब्धबाईसांना देव कसा आहे ते सांगताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, बाई तुम्ही देव जाना. ती म्हणते नाजी मी देव नाही झाले. तेव्हा स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, लीळा चरित्रामधला दाखला देतो, मी माझ्या मतात काहीही बोलत नाही, सोबती टाळतोय. देव बाई दगडाचा नव्हे, देव काष्टाचा नव्हे, देव धातूचा नव्हे, देव पट्टीचा नव्हे, देव मातीचा नव्हे. मग देव कशाचा आहे तर स्वामी सांगतात, बाई काष्टाचा देव असेल तो जळेल, जो दगडाचा देव असेल तो फुटेल, मातीचा देव असेल तो वाहून जाईल, पट्टीचा देव असेल तो जीर्ण होईल, धातूचा देव असेल तो जंगेल. बाई देव अछेद्य अभेद्य, देव अछेद्य आहे, अभेद्य आहे, ते स्वरूपच वेगळं आहे. त्याच्याकडे आपण ते प्राप्त करण्यासाठी आपण देव केला पाहिजे. खऱ्या अर्थानं देव करणं काही वाईट नाही, परमेश्वराच्या पूजनात वंदनात करणं हे काही वाईट नाही. या सत्संगाच्या मुळे आपल्याला उजळता येत असते. स्वामींनी सांगितलं, आपल्याला वेळोवेळी सांगितलं, बोलण्यासारखं मंडळी भरपूर आहेत. जे काही पुरोगामी विचार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी इथं मांडलेले आहेत त्याचं एक आवर्तन करण्याचं, त्याचं प्रवर्तन पुन्हा पुन्हा करण्याचं हे मेळावे जे आहेत किंवा याचे जे सोहळे आहेत ते वैरागी बाबा घेत असतात. त्याच्यातून ते आवर्तन विचार मंथन होत असतं. चिंतन मंथन करण्याचं हे व्यासपीठ आहे. या धर्मपीठावरून वेगवेगळ्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरा जपण्याचं हे व्यासपीठ आहे. आपल्या धर्मामध्ये प्रत्येकच धर्मामध्ये खूप चांगल्या काही परंपरा आहेत, पण काही अपरंपरा देखील आपण त्याच्यामध्ये घुसडतो आहोत. त्या हटवण्याचा देखील आपण संकल्प केला पाहिजे. आणि परमेश्वरानं, देवानं, सर्वज्ञ श्री स्वामी आणि सगळ्या महानुभावांनी किंवा महापुरुषांनी जे जे म्हणून धर्माच्या विषयी चांगले विचार मांडले असतील त्याचं आचरण करण्याचा आपण संकल्प केला पाहिजे. एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मंतव्य या ठिकाणी थांबवतो. सर्वांना दंडवत. खूप खूप धन्यवाद सर.